चला तर मंडळी, लवकरच गणपती येणार आहेत. त्याच्यासाठी मीरा रोडमध्ये एक मस्तपैकी भद्रकाली आर्ट्समध्ये मी आज भेट देणार आहे आणि तिकडचे गणपती किती सुंदररित्या तयार करतात आणि त्यांची वर्क कसं केलं जातं किंवा त्यांना कशी सजवली जाते ते तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. आणि हे मीरा रोडमध्ये वीरा भाईंदर हायवेलाच हा कारखाना आहे. ह्याचा पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. आणि खरंच या आणि भेट देऊन जा या कारखान्याला. इतकी सुंदर मूर्त्या आहेत ना, जसं बघतच राहावं ना. तुम्ही जर समोर प्रत्यक्षात आलात ना तर तुम्हाला हे नक्कीच कळेल की मूर्त्या किती सुंदर आणि छान आहेत ते. आहे मीरा रोडमधील भद्रकाली आर्ट्समध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर मूर्तीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि मूर्ती किती छान प्रकारे सजवलेली आहे. आता पहिला मूर्तीचं आपण जे शूटिंग केले ते त्यात जे भद्रकाली आर्ट्सचे ओनर आहेत आणि ते इतके उत्तम प्रकारे डेकोरेशन करतात ना की जसं ही गणपती आहे. ही मूर्ती तुम्ही बघू शकता, ही रॉ मूर्ती आहे. फॅमिली ही मूर्तीच बनवत असतात वर्षभर, त्यामुळे हिच्याकडे ती अवगत कला आली आहे तिच्या आई वडिलांकडून. आणि ही श्रेया कांबळे ती बनवते मूर्ती बघा. तर ह्या आहेत, ह्या ताई आहेत भद्रकाली आर्ट्सच्या मेन ओनर आणि त्या खूप वर्षापासून ह्यांचं हे काम चाललेलं आहे. तर मी काय प्रश्न विचारणार आहे तर त्या उत्तर देतील. तर ताई, तुम्ही हे किती वर्षापासून तुमचा हा व्यवसाय चालू आहे? असं पण 2000 सालापासून मी हा व्यवसायामध्ये आहे. 2000 बोललं तर 25-26 वर्ष होत आहे तेव्हापासून ह्यांचा हा व्यवसाय चालू आहे. म्हणजे मेन म्हणजे 2000 पासून मी स्टार्ट केलं. 2000 सालापासून स्टार्ट केलेला आहे. आणि हा केव्हापासून, म्हणजे वडिलांपासून आहे की इकडे आल्याच्या नंतर, सासरी आल्याच्या नंतर? वडिलांपासून आहे, म्हणजे आमचा खानदानी बिझनेस. यांचा खानदानी बिझनेस म्हणजे बाबांपासून हा बिझनेस आहे आणि झाले 25-26 वर्ष होऊन गेलेले आहेत की हा बिझनेस चालू आहे. आणि तुम्ही इतक्या सुंदर सुबक मूर्ती बघू शकता. त्यांच्या आता डोळ्याचं काम मी बघितलं, इतकं सुंदररित्या केलेलं आहे ना की तुम्ही म्हणजे डोळे बघत राहा असे वाटतात ना. इतकी सुबक मूर्ती बनवलेली आहे त्यांनी आणि त्याचं वर्क पण तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर वर्क केलेलं आहे. त्यांचं एक काम चालू आहे आणि बुकिंग तर खूप छान चालू आहे की म्हणजे अजून बरेच दिवस आहेत बाकी, तरी पण आतापासून लोक येऊन बुक करत जातात. तुम्ही बघू शकता टॅग लागलेले आहेत इथे आणि पाठीमागे मूर्ती बघू शकता तुम्ही. ह्याचे सगळे हे बुक झालेले आहेत. इतक्या सुंदर मूर्त्या आहेत इथे. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या या वर्कशॉपला. तुमच्याकडे किती लहानातल्या लहान मूर्ती आहे, ती किती मोठ्यातली मोठी मूर्ती आहे? 4 इंचापासून ते 3 फुटापर्यंत मूर्त्या. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी त्यांच्याकडे ना 4 इंचापासून ते 3 फुटापर्यंतच्या सगळ्या गणपती आहेत. आणि गणपती तर इतके सुंदर आहेत, तुम्हाला मी जेवढे दाखवलेत ना आणि मीच प्रत्यक्षात समोरून जे बघितले होते ना, इतके सुंदर गणपती आहेत ना. आणि इथे बघा यांचं वर्कशॉपमध्ये इथे गणपतीवरती वर्क पण चाललेलं आहे. जसं मोत्यांचं वगैरे आहे ना, काम चालू आहे इथे. आणि बाकीचे बरेच म्हणजे अगदी जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त मी बघितले तर त्याला सगळ्या गणपतीला टॅग लागले होते. आणि हे छोटे छोटे गणपती म्हणजे जे मोठ्या गणपतीच्या समोर ठेवतात ना, हे छोटे गणपती तसे खूप उपयोगात येतात. तसे खूप ही त्यांच्याकडे डिमांड आहे. आणि घरगुती जे छोटे छोटे अजून बरेच आहेत. हे बघा इथे मी टॅग तुम्हाला बोलली होती ना, हे बरेच असे सगळी वरची लाईन ना टॅग लागली होती. त्यांना पूर्ण रेडी करून ना कवर घालून वरती ठेवले होते. तर मस्त बघा हे सगळे सुंदर इतके छान छान ना. जसे 1.5 दिवसाच्या गणपतीसाठी कोणाला पाहिजे असेल ना तर इथून तुम्ही कलेक्ट करू शकता. इथून तुम्ही एक गणपती घेऊन जाऊ शकता. इतकी सुंदर ना बघा, ही मूर्ती किती सुंदर आहे. फक्त सिम्पल आहे, त्याला ना वर्क आहे आणि ना कुठला कलर चढवलेला आहे. आणि बघा हे सगळे छोटे छोटे इथे बालमूर्ती पण आहे, तुम्हाला दाखवते. ही बघा इथे हिच्या पाठीमागे पण एक आहे. किती सुंदर मूर्त्या आहेत ना. म्हणजे मी जशी आता इंटी गेली ना मी बघतच राहिली. सुंदर सुंदर मूर्त्या आहेत.
आणि ह्यांच्याकडे गौरीसुद्धा मिळतात, तर मी ते माहितीसुद्धा काढलेली आहेत. गौरीचं वर्क तर इतकं सुंदर होतं ना, खूप छान, म्हणजे हुबेहूब एखादी समोर बाई असल्यासारखी इतकं छान गौरीचं वर्क आहे. हे बघा, हा गणपती तर इतकं सुंदर मी बघितला. आणि ह्याचं अजून फक्त ह्याला ज्वेलरी घातलेली आहे, अजून कलर काम ह्याचं बाकी आहे. बघू शकता किती सुंदर आहेत बघा, बालमूर्ती आहे, बालमूर्ती. अजून ह्याचं काम बाकी आहे. आणि ह्या सगळ्या मूर्ती POPच्या आहेत. बघा किती सुंदर सुंदर आहेत. ही मूर्ती बघा किती छान, हिचं वर्क बघा किती छान केलेलं आहे. आणि ह्या साईडच्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या शाडू मातीच्या, सगळ्या शाडू मातीच्या आहेत. इतक्या सुंदर आहेत बघा. अगदी छोटीची छोटी मूर्ती मिळेल आणि अगदी मोठीच्या मोठी. ही 1 टोन कलर आहे बघा, किती सुंदर आहे. फक्त एकच कलर, जशी इथे आहे जशी ही आहे. हे पाठीमागे सगळे 1 टोनचे आहेत. किती सुंदर आहेत. इथे जे गणपतीला नेसवले जाणारे धोतर आहेत, पंचे आहेत किंवा फेटे आहेत ना, ती लोक स्वतः तयार करून देतात. अगदी म्हणजे गिरायकाला जसं आवडेल ना त्याप्रमाणे कलर ती लोक चूज करून मग गणपतीला तयार करून देतात. हे तुम्ही बघू शकता, नाखवा गणपती. आणि चिंबोरीवरती आहे बघा, चिंबोरीवरची नाखवा गणपती. बरेच सारे इथे ना श्रीकृष्णाची लूक असलेले असे गणपती होते. आणि ते तुम्ही बघू शकता बघा, डिंपल ह्याच्या गालामध्ये या गणपती इतकं क्यूट वाटत होतं ना, मस्तपैकी इतकं ते छान वाटत होतं गालामध्ये डिंपल. हे बघा, इथे तुम्हाला बोलली होती ना, श्रीकृष्णाची एकदम लूक दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता कस्टमर सुद्धा यांच्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, म्हणजे खूपच सुंदर, इतक्या सुंदर मूर्त्या आहेत ना, की बाहेरून बघता बघता सुद्धा कोण पण आपले सहज येऊन बघून विचारून जाईल. एक कलर पीस असतं ना, ते टाकणं गरजेचं असतं. ही मूर्ती तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा. अजून फक्त ह्याच्यावरती वर्क हे झालेलं आहे, स्टोन लागलेले आहेत. आणि ह्याचं अजून कलर काम बाकी आहे, डोळे बनणं बाकी आहेत, त्यात टिळक बाकी आहे. फक्त ज्वेलरी झालेली आहे, अजून पायातले पण बाकी आहेत. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तुम्ही डोळे बघू शकता किती रेखीव आहेत, किती आकर्षक मूर्त्या आहेत सगळ्या. हे बघा, अजून छोटे छोटे मूर्ती. सुंदर मूर्त्या आहेत, एकदम सुंदर. ह्या गणपतीला बघा पिंक कलरचा धोतर नेसवलेला आहे आणि पूर्ण ज्वेलरीसुद्धा पिंक कलरची केलेली आहे. किती छान वाटतं ना. अगदी कोणाला पिंक कलर आवडत असेल तर हा गणपती नक्कीच बुक करू शकतो. ह्या गणपतीला थोडासा ना साऊथचा लुक दिलेला आहे. अजून थोडीशी माहिती मी त्या ना ताईंकडनं घेतलेली आहे की शाडू मातीचे गणपती असतात ना, त्यांना कलर बसत नाही, त्याच्याबद्दल थोडीशी मी माहिती घेतलेली आहे. शाडू मातीच्या शाडू मातीच्या मूर्त्या आणि या साईडला POPच्या मूर्त्या. ह्या सगळ्या POPच्या आहेत का? आणि ह्या सगळ्या शाडू मातीच्या आहेत ना. खूप सुंदर, खूप सुंदर, छान तुम्ही मूर्ती बनवता. शाडू मातीमध्ये जास्त व्हरायटी म्हणजे होत नसल्यामुळे आम्ही कलरमध्ये व्हरायटी करतो. जसं की म्हणजे आता हा रेड कलर. अच्छा. हां, नंतर हा ग्रे कलर. हो बघितलं. ऑरेंज कलर, खूप डार्क सुंदर, ऑरेंज कलर, खूप सुंदर, खूप छान आहे. लाईट रेड कलर, ग्रे कलर. ह्या सगळ्या शाडू मातीच्या, हां, ह्या सगळ्या शाडू मातीच्या आहेत. आणि कलर बघा किती सुंदर केले त्यांनी. आणि त्यांचं वर्क पण खूप सुंदर आहे. त्याच्यावरती प्रत्येक म्हणजे कलरवरती असे त्याची ज्वेलरी पण किती छान तयार केलेली आहे बघा त्यांनी. सिंपल आणि सोबर एकदम. मतलब इसका भाई क्या लेके नहीं जाएगा, उसका भाई नहीं चाहिए. वो कवर से ढका हुआ तो कवर के ऊपर कचरा है ना, जब कवर उठा के खोल के देखोगे तब समझ में आएगा. त्यांच्याकडे गौरीची मूर्ती पण तयार होऊन याच्या दिवशी गौऱ्या घेऊन जातात.
त्या टायमाला ना ह्यांचा तो कारखाना आहे ना तो चारकोपला आहे आणि इतक्या सुंदर मूर्त्या असतात ना, मी बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर फोटो पण अपलोड होतील याच्यावरती. पण इतके सुंदर तयार करतात ना मूर्त्या की अगदी हुबेहूब एखादी गवर उभी आहे, तुमच्यासमोर एखादी बाई उभी आहे, ह्या प्रकारे त्या छान अशा मूर्त्या तयार करतात. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की भेट द्या भद्रकालीला. तर मी आता इथेच निरोप घेते आणि व्हिडिओ पुढे ढकलते. भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.